लास्ट व्हिडिओमध्ये आपण स्केलर प्रोडक्ट आपण 2 वेक्टर्स बघितलं. मोस्ट IMP होता. हा सुद्धा तुमचा व्हिडिओ मोस्ट IMP होणार आहे. 4 मार्कासाठी दोन्ही क्वेश्चन विचारले जातात. स्केलर प्रोडक्ट कधी कधी 3 ला विचारला जातो, पण वेक्टर प्रोडक्ट 100% 4 मार्कासाठी विचारला जातो. व्यवस्थित लक्ष द्या. वेक्टर प्रोडक्ट ऑफ ए 2 वेक्टर्स. वेक्टर प्रोडक्ट ऑफ ए 2 वेक्टर. 2 वेक्टरचं काय करायचं? वेक्टर प्रोडक्ट करायचं आहे. जसं तिथं डॉट प्रोडक्ट म्हणायचो, इथं असतं तुमचा क्रॉस. हे काय दिसलं तुम्हाला? क्रॉस. याला म्हणतो क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे, याला काय म्हणायचं? क्रॉस प्रोडक्ट. जिथं डॉट होता तिथं काय येणार आहे? क्रॉस प्रोडक्ट. याची डेफिनेशन पण सिंपल आहे. त्याची जशी डेफिनेशन सिंपल होते तशी याची पण डेफिनेशन सिंपल आहे. काय असतं? वेक्टर प्रोडक्ट ऑफ ए 2 वेक्टर्स. वेक्टर्स प्रोडक्ट ऑफ ए 2 वेक्टर्स are equal to magnitude of a 2 vectors. Magnitude product of magnitude of a 2 vector. Product of पहला शब्द product of magnitude of a 2 vectors. Magnitude of a 2 vectors and sine of angle between them. Sine of angle between them म्हणजे काय बघा, हा ए वेक्टर आहे, हा ए वेक्टर आणि हा का तुमचा बी वेक्टर आणि अँगल बनवला त्याने थीटा. तर तुम्ही काय लिहिणार? ए बार क्रॉस लिहिणार. इथं काय लिहिणार आपण? क्रॉस. डॉटने लिहिणार. इथं काय लिहिणार? क्रॉस. क्रॉस बी बार इज इक्वल काय येणार? त्यांचं मॅग्निट्यूड म्हणजे ए बी आणि काय? साइन ऑफ अँगल बिटवीन दे म्हणजे साइन थीटा. एक लक्षात ठेवायचं. आता कसं लक्षात ठेवणार? बा ए बार डॉट बी बार आहे. ठीक आहे, ए बार डॉट बी बार आहे. हां, इज इक्वल टू काय म्हटलं आपण? ए बी कॉस थीटा. आता इथं मी ट्रिक्स देतोय, दोघांमध्ये कन्फ्यूज होऊ शकतात तर ट्रिक्स देतोय. ट्रिक समजून घ्या. आता इथं काय देतोय मी तुम्हाला? ट्रिक देतोय. ट्रिक असं येत आहे, जिथं क्रॉस तिथं कॉस नाही. जिथं क्रॉस, जिथे क्रॉस तिथे क्रॉस नाही. याचा अर्थ काय? जिथे क्रॉस तिथं क्रॉस नाही म्हणजे जिथं क्रॉस तिथं क्रॉस नाही म्हणजे तिथं साईन आहे. म्हणजे अल्टिमेटली तिथं काय? डॉटमध्ये काय होणार आहे? साईन. मग क्रॉस प्रोडक्टमध्ये काय नाही? कॉस नाही. मग कॉस नाही म्हणजे काय? साईन. दोघांमधलं कन्फ्युजन रिमूव्ह झाला. ठीक आहे, चला त्याच्या आपण काय आता बघणार? प्रॉपर्टीज. आता काय बघणार आपण? प्रॉपर्टीज. पहिलं, इट डज नॉट ओवेज आवाज बाहेरून जास्त येत असेल. इट डज नॉट ओबेज द कम्युलेटिव्ह लॉ. कम्युलेटिव्ह लॉ म्हणजे काय असतो? ए क्रॉस बी बार इज इक्वल टू काय? बी क्रॉस ए बार नॉट इक्वल. जर तुम्हाला लिहायचंच असेल तर तुम्ही काय करू शकतात? ए क्रॉस बी बार इज इक्वल टू काय? मायनस ऑफ बी क्रॉस ए बार. या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, हा झाला तुमचा कम्युलेटिव्ह लॉ. नेक्स्ट, इट ओबेज द distributive law. It obeys the distributive law. Distributive law काय सांगतो बघा? ए क्रॉस बी बार प्लस सी बार इज इक्वल टू काय? ए क्रॉस बी बार प्लस ए क्रॉस सी बार. याला मी या पद्धतीने लिहू शकतो का? बी क्रॉस ए बार प्लस सी क्रॉस ए बार. लिहू शकत नाही. पण मग काय करू शकतो आपण? त्याला या पद्धतीने लिहू शकतो. मग मायनस बी क्रॉस ए बार प्लस मायनस ऑफ सी क्रॉस ए बार. याला तुम्ही या पद्धतीने लिहू शकता. हे झालं तुमचं बेसिक. ठीक आहे, आता नेक्स्ट तिसरी प्रॉपर्टी. इफ टू वेक्टर्स आर पॅरलल. जर पॅरलल असतील तर थीटाची व्हॅल्यू किती टाकणार तुम्ही? 0. थीटाची व्हॅल्यू किती टाकणार तुम्ही? 0. ठीक आहे, चला मग काय परत बाय द डेफिनेशननुसार काय? ए क्रॉस बी बार इज इक्वल टू काय? ए बी साइन
0. साईन 0ची व्हॅल्यू किती असते 0, म्हणजे काय येणार आहे 0. ए क्रॉस बी बार. हे 2 वेक्टर्स कोणते आहेत नॉन झिरो वेक्टर्स आहे, आपण पहिल्यापासून म्हणून चाललेलं. मी जर म्हटलं ते युनिट वेक्टर्स आहेत, ते युनिट वेक्टर्स आहेत. युनिट वेक्टर म्हटलं तर त्या काय येणार आहे पॅरलल आहेत ना, मग काय म्हणतो तुम्ही आय क्रॉस आय इज इक्वल टू काय जे क्रॉस जे इज इक्वल टू काय के क्रॉस के इज इक्वल टू काय येणार आहे 0. किती येणार आहे 0, कारण की दोघांची मॅग्निट्यूड काय दोघांची मॅग्निट्यूड काय 1 आहे. ठीक आहे, दोघांची मॅग्निट्यूड काय ए बी साईन थिटा युनिट वेक्टर घेतलं आहे, तर दोघांचं प्रोडक्ट काय येणार आहे 0 येणार आहे बाय द डेफिनेशन. तिसरा झाला. आता आपण बघणार चौथं. इफ टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल म्हटलं तर थिटाची व्हॅल्यू किती टाकणार तुम्ही 180. थिटाची व्हॅल्यू किती टाकणार 180. मग काय होणार बघा ए क्रॉस बी बार बाय द डेफिनेशन ए क्रॉस बी बार ए बी साइन 180. साइन 180 म्हटलं तर काय होणार परत 0. ए क्रॉस बी बार काय होणार आहे 0. म्हणजेच काय आय क्रॉस आय इज इक्वल टू काय जे क्रॉस जे इज इक्वल टू काय के क्रॉस आहे के क्रॉस के इज इक्वल टू काय येणार 0. ह्याचा अर्थ काय पटकन एकदा समजून घेऊ. जर पॅरलल म्हणजे काय हे दोघं असे असतील, हे असे असतील, हे अशा प्रकारे असतील, हे कसे असतील एक वरती एक असा एक असा, म्हणून त्यांचं दोघांचं आणि एक असा एक असा एक असा तर दुसरा असा, या पद्धतीने हे झालं अँटी पॅरललसाठी. ठीक आहे, हे झालं अँटी पॅरललसाठी. पाचवं बघू आपण. इफ टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर. दोन वेक्टर कसे आता परपेंडिक्युलर आहे, म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती टाकणार आपण आता 90 डिग्री. थिटाची व्हॅल्यू किती टाकणार 90 डिग्री. मग बाय द डेफिनेशन काय सांगतो तुम्हाला ए क्रॉस बी बार इज इक्वल टू काय ए बी साइन 0. साइन किती साइन किती टाकायचं आपल्याला 90 साइन 90. आता व्यवस्थित बघा साइन 90 मग मी काढला ए क्रॉस बी बार इज इक्वल टू काय ए बी आला आणि साइन 90ची व्हॅल्यू किती आली 1. हे काय झालं 1 म्हणजे काय मॅग्निट्यूड काय झालं यू कॅप झालं, म्हणजे युनिट वेक्टर आलं बरोबर की नाही. म्हणजे हा ए जर दोन वेक्टर असेल हा तिसरा वेक्टरवर जाईल. म्हणजेच काय मी जर म्हटलं आय क्रॉस जे तर माझा आउटपुट काय असेल के कॅप. का कारण इथं युनिट वेक्टर आहे त्याची डायरेक्शन डिफरन्स नाही याच्यापेक्षा. ठीक आहे, आय क्रॉस जे इज इक्वल टू काय के. मग तुम्ही पुढे काय म्हणू शकता जे क्रॉस के इज इक्वल टू काय आलं पाहिजे मग आय कॅप. तसंच के क्रॉस आय काय येणार आहे के क्रॉस आय काय येणार मग जे. ठीक आहे, हे सिक्वेन्स लक्षात ठेवायचं. सिक्वेन्स असं लक्षात ठेवायचं मग आपल्याला आय जे आणि के. आयकडून जेकडे आलो तर काय भेटलं मला के भेटलं म्हणजे पुढचा भेटला. जे कडून के कडे गेलो म्हणजे पुढचा भेटला आय. के कडून आय कडे आलो तर पुढचा भेटला मला जे. ठीक आहे, या पद्धतीने लक्षात ठेवायचं. आता पुढचा आहे. ठीक आहे, इथं जागा भेटली ही आपल्याला सॉल्व्ह करून घेऊ आपण. काय म्हणतो मी इफ टू वेक्टर्स आर 6. इफ टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल विथ 90 डिग्री. 90 डिग्रीच्या अँटी पॅरलल म्हणजे किती अँगल होणार थिटाची व्हॅल्यू किती होणार आहे 270. थिटाची व्हॅल्यू किती होणार आहे 270. ठीक आहे, थिटाची व्हॅल्यू काय होणार आहे 270. थिटाची व्हॅल्यू 270 जर होत असेल मग काय बाय द डेफिनेशन काय ए क्रॉस बी बार इज इक्वल टू काय ए बी साइन 270. आता 270 म्हटलं तर काय येणार आहे -1. म्हणजेच काय यू कॅप भेटलं पण निगेटिव्हमध्ये भेटलं. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे आय क्रॉस जे इज इक्वल काय जे क्रॉस के यांचं अपोजिट येणार आहे. म्हणजे आपण कसं लिहिणार उलटं लिहून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. म्हणजे काय जे क्रॉस आय आतापर्यंत I2 जे लिहित होतं ना I2 बघा बरं I2 जे लिहिलेलं आहे आता काय लिहिणार जे क्रॉस आय. का कारण की इथं मायनसमध्ये आला जे क्रॉस आय.
तसं उलटं कसं लिहिणार याचं के क्रॉस जे, के क्रॉस जे. तसंच काय लिहिणार आय क्रॉस के, काय लिहिणार आय क्रॉस के. काय येणार तुमचं जे क्रॉस के काय येतं, जे क्रॉस के काय येतं तुमचं जे क्रॉस के का जे क्रॉस आय काय येईल मायनस जे क्रॉस आय काय येणार आहे मायनस के. हां मायनस के भेटेल. जे क्रॉस के काय भेटेल मला मायनस के. जे क्रॉस के काय भेटेल मला मायनस के कॅप. हे काय भेटेल के क्रॉस आय काय भेटेल मला मायनस आय कॅप आणि हाय क्रॉस के काय भेटेल मला मायनस जे कॅप. मग आता ट्रिक्स बघा, आता व्यवस्थित ट्रिक्स लक्षात ठेवायचा आज आपल्याला. हा काय तुमचा आय, हा काय तुमचा जे. दिसतंय का पण इथं नाही दिसत आहे ना. ओके मग इथं ट्रिक्स देतो बघा. हा आय, हा जे आणि हा के. हा आय, हा तुमचा जे आणि हा तुमचा के. आता लक्षात ठेवायचं आहे हायकडून सरळ सरळ गेलो तर काय होईल पुढचा येईल. सरळ सरळ गेलो तर पुढचा येईल म्हणजे आय टू जे, जे टू के असं सरळ सरळ गेलो तर काय त्याचा पुढचा म्हणजे आय टू जे गेला म्हणजे काय भेटेल मला के कॅप. जे टू के गेलो म्हणजे काय भेटेल मला आय कॅप. के टू आय गेलो म्हणजे काय भेटेल मला जे कॅप. ठीक आहे. आता उलटं गेलो, उलटं म्हणजे या पद्धतीने के कडून जे कडे गेलो, जे कडून आय कडे गेलो, आय कडून के कडे आलो, उलटा आलो होता. चला के कडून आय कडे गेलो तर उलटं होईल म्हणजे काय मायनस आय कॅप. उलटा आलो म्हणजे काय मायनस के कॅप. हा आला मायनस जे कॅप. ट्रिक्स समजले असेल. ओय दिसलंच नाही. ओके एक्सप्लेन करावं लागेल परत एकदा. ट्रिक्स ट्रिक्स ट्रिक्स. ओके चला इथं मी ट्रिक्स पण घेतो आणि जे तिथं रफ केलेलं पार्ट आणि इथं मी आता हा पार्ट पण रफ करतो आणि याच्यानंतर 3 एक डेफिनेशन्स आहेत फक्त तेवढं आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. ज्या गोष्टी लागतात ते फक्त आपण एकदा लिहून घेऊ. बघ इथं वाटलं असतं या पद्धतीने उलटं घ्यायचं आपल्याला, तिथं काय म्हणणं मायनस. हां मग बघा आपल्याला काय मिळालं आय क्रॉस आय दिसतंय का पण इथं आय क्रॉस आय दिसतंय. आय क्रॉस आय इज इक्वल टू जे क्रॉस जे इज इक्वल टू के क्रॉस के इज इक्वल टू काय आलं आपला 0. पण आय क्रॉस जे, जे क्रॉस के आणि के क्रॉस आय इज इक्वल टू आलं 1. उलटं लिहिलं जे क्रॉस आय, के क्रॉस जे, आय क्रॉस के इज इक्वल टू काय -1. हे सगळे काय कॅप. ठीक आहे. आता ट्रिक्स काय सांगते बघा, आता व्यवस्थित ट्रिक्स समजून घ्या म्हणजे तुम्हाला जास्त लर्न करायची गरज नाही राहणार. हा जर मी आय म्हटलं, हा जर जे म्हटलं, ठीक आहे सरळ सरळ जायचं आपल्याला आय जे आणि के. जर सरळ आलो तर पुढचा, जर सरळ आलो तर पुढचा पॉझिटिव्हमध्ये असेल, उलटा गेलो तर सरळ पुढचा आपण निगेटिव्हमध्ये असेल. आता आपण सरळ आलो आय आणि जेच्या पुढचा काय के, जे आणि केच्या पुढचा काय आय आणि के टू आयच्या पुढचा काय जे. हे सरळ सरळ गेलो. जर उलटा गेलो, जर उलटा गेलो असं या पद्धतीने उलटा कुठं आलो आपण के कडून जे कडे गेलो तर काय मायनस आय, के कडून जे कडून आय कडे गेलो तर काय मायनस के, आय कडून जे कडे आलो म्हणजे आय कडून के कडे आलो तर काय मायनस जे. ठीक आहे. हे काय झालं तुमचा मायनस जे या पद्धतीने. ठीक आहे. हा झाला माझा रूल्स. आणि आता आपण बघणार आहे 7वा प्रॉपर्टीज. आता आपण काय बघणार आहे 7वा प्रॉपर्टीज. 7 नंबरचा प्रॉपर्टीज काय सांगायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल काढायचं आपल्याला. ठीक आहे. एरिया ऑफ ट्रायंगल. चला एरिया कसं काढणार. हा ट्रायंगल तुमचा, हे त्याचा बेस असणार आहे, हे त्याचं बेस असणार आहे, हे त्याचं हाईट असणार आहे बरोबर की नाही. हे काय असणार त्याचं हाईट असणार आहे आणि हे काय असणार आहे ए वेक्टर बरोबर की नाही. हे काय असणार आहे ए वेक्टर. आता याचं एरिया काढायचं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल याला नावं दे वाटलं तर PQRS PQR. मग तुम्ही काय एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल काय 1/2 बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. चला 1/2 कॉन्स्टंट आहे काय अडचण नाही. बेसचा फॉर्म्युला काय, बेस किती आहे, बेस किती बी आहे, बेस किती बी आहे. हाईट, हाईट माहिती आहे का नाही पण हाईट काढू शकतो. हा काय थीटा आहे. मग थीटा काय असतो
एच इज इक्वल टू काय ना थिटा म्हणजे काय ना थिटा इज इक्वल टू साइन थिटा काढतो. ठीक आहे, साइन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, साइन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज म्हणजे एच अपॉन ए. देअरफॉर एच इज इक्वल टू काय भेटलं मला, ए कॉस थिटा. एचची व्हॅल्यू काय भेटलं मला, ए कॉस थिटा. एचची व्हॅल्यू काय भेटलं मला, ए कॉस थिटा म्हणजे काय भेटलं, ए कॉस थिटा. ठीक आहे, आणि हेच आपल्याला माहिती आहे ना, ए बी कॉस थिटा म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल मला काय भेटतं, ए क्रॉस बी बार. बरोबर की नाही, काय म्हटलं, कारण की बी ए कॉस थिटा मिळाला ना, बी ए साइन थिटा येणार आहे. काय कॉस थिटा झालं, साइन थिटा आहे. ओके, हे चीज काय भेटलं मला, साइन थिटा मिळालं, ए साइन थिटा आल्यामुळे आपण काय म्हटलं, ते क्रॉस प्रोडक्टमध्ये. दुसरा आता 8वा, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम जरी काढलं तरी तुम्हाला काय भेटतं, क्रॉस प्रोडक्टच भेटतं. कसं बघा, पहिली गोष्ट पॅरलेलोग्राम म्हणजे काय असं, कॉमन पॉईंटने स्टार्ट झाला पाहिजे. ओके, या पद्धतीने हे काय असेल, हे बघा, हे काय झालं, ट्रँगल झालं, हे हाईट झालं, म्हणजे काय म्हणू शकतो तुम्ही, याला नावं देऊ आपण, जसं पी क्यू आर आणि एस. ह्याला काय म्हणा, बी बेस होता, बी हा ए तर काय झालं बी. मग काय म्हणू शकतात, एरिया ऑफ रेक्टँगल पी क्यू आर एस इज इक्वल काय, 2 टाइम्स ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एस. जर काढलं तर काय भेटणार, 2 × 1/2, 2 × काय 1/2 इंटू काय, ए बी कॉस थिटाच भेटत, दुसरं काय भेटणार, ए बी साइन थिटा. हा 2 गेट कॅन्सल म्हणजे काय भेटतं मला, ए बी साइन थिटा. जर ए बी साइन थिटा भेटत असेल तर मी काय म्हणू शकतो, 2 वेक्टर आहेत, ते 2 वेक्टरमध्ये कोणता प्रोडक्ट आहे, क्रॉस प्रोडक्ट आहे. साइन आला तर क्रॉस असतो, कॉस आला तर डॉट असतो. लक्षात असू द्या, कारण की आपण पुढे जाऊन काही ट्रिक्समध्ये या गोष्टी पद्धतीने बोलणार आहे. नेक्स्ट आणि लास्ट कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज त्याची आपण बघतोय, लास्ट प्रॉपर्टीज बघतोय. तुम्हाला कमीत कमी जर 4 मार्काला क्वेश्चन आला तर तुम्हाला कमीत कमी किती लिहिणं गरजेचं आहे, 8 प्रॉपर्टीज लिहिणं गरजेचे आहेत. म्हणजे 4 × 2 = 8 प्रॉपर्टीज आणि 1 मार्कासाठी डेफिनेशन, म्हणजे 6 प्रॉपर्टीज आणि 1 मार्कासाठी डेफिनेशन. सिंपल आहे, 8 मार्क्स. आता 90 तुमचं तुम्हाला थोडंसं जर टफ वाटलं तर स्किप करू शकतात, अदरवाईज असं काही एकदम टफ नाही आहे. चला काय सांगतो तुम्हाला, जसं आपण तिथं ए वेक्टरसाठी घेतलं बघा, ए वेक्टर इज इक्वल काय, ए एक्स ऑफ आय कॅप प्लस ए वाय ऑफ जे कॅप प्लस ए झेड ऑफ के कॅप असेल तर, आणि बी वेक्टर कसा असेल तुमचा, बी एक्स ऑफ आय कॅप प्लस बी वाय ऑफ जे कॅप प्लस बी झेड ऑफ के कॅप असं असेल तर, यांच्या दोघांचं जर मी प्रोडक्ट केलं, ए क्रॉस बी बार इज इक्वल टू मला काय मिळालं पाहिजे, आय जे के, ए ऑफ एक्स, ए ऑफ वाय, ए ऑफ झेड, बी ऑफ एक्स, बी ऑफ वाय, बी ऑफ झेड. हे त्याचं रिझल्टंट मिळलं पाहिजे. जसं आपण तिथे एक्स बी वाय असं केलं होतं तसंच. जर 2 डिफरंट वेक्टर दिले असतील त्यांचा क्रॉस प्रोडक्ट काय होतं, मॅग्निट्यूड भेटतं. मॅग्निट्यूड म्हणजे काय, मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये मिळतो. ठीक आहे, चल पटकन, ए क्रॉस बी बार याला पूर्ण मितीत पण सॉल्व्ह करतात. ए क्रॉस बी बार म्हणजे काय, ए क्रॉस एची व्हॅल्यू काय तुमची, ए एक्स ऑफ आय कॅप प्लस ए वाय ऑफ जे कॅप प्लस ए झेड ऑफ के कॅप क्रॉस दिसावा म्हणून मी क्रॉस लिहितो व्यवस्थित. क्रॉस काय, बी एक्स ऑफ आय कॅप प्लस बी वाय ऑफ जे कॅप प्लस बी झेड ऑफ के कॅप. आणि एक लक्षात ठेवा, वेक्टर प्रोडक्ट हे डायरेक्शन महत्वाचे म्हणून ॲडिशन मल्टिप्लिकेशन करताना काळजी घ्यायची. जसं मी काय केलं, ए एक्स ऑफ आय कॅप लिहिलंय आणि त्याच्यामध्ये क्रॉस प्रोडक्ट ठेवलाय आणि ॲज इट इज पूर्ण लिहिलं, बी एक्स ऑफ आय कॅप प्लस बी वाय ऑफ जे कॅप प्लस बी झेड ऑफ के कॅप. ठीक आहे, प्लस आता काय करणार, ए वाय ऑफ जे कॅपनी मल्टिप्लाय करणार. ए वाय ऑफ जे कॅप म्हणजे काय येणार आहे, बी एक्स ऑफ आय कॅप क्रॉस, या दोघांमध्ये कोणता प्रोडक्ट आहे, क्रॉस प्रोडक्ट आहे, बी एक्स ऑफ आय कॅप प्लस बी वाय ऑफ जे कॅप प्लस बी झेड ऑफ के कॅप. दिसतंय का इथं, बी झेड ऑफ के कॅप.
बी झेड ऑफ के कॅप आहे. हां, बी झेड ऑफ काय के कॅप आहे. प्लस करायचं आहे. नंतर काय राहिलं तुमचं ए झेड राहिलं. ए झेड ऑफ के कॅप दोघांमध्ये काय क्रॉस प्रोडक्ट आहे. काय मग ॲज इट दिल्या बी एक्स ऑफ आय कॅप प्लस बी वाय ऑफ जे कॅप प्लस बी झेड ऑफ के कॅप. ठीक आहे. याच्याने इनर साईडला मल्टिप्लाय करायचं आहे. याच्याने काय करायचं इनर साईडला मॅग्नेट्यूड घ्या परत या पद्धतीने लिहून घेऊ आपण. ठीक आहे. चला बा आता काय ए एक्स बी एक्स. हां इथं काय लिहिणं मग आय क्रॉस आय. ठीक आहे. मग पुढं काय प्लस ए एक्स बी वाय ए एक्स बी वाय. मग काय इथं आय आणि इथं काय जे आय क्रॉस जे. ठीक आहे. प्लस ए एक्स आणि बी झेड ए एक्स बी झेड. काय आहे तुमचा आय आणि के. इथं काय आहे तुमचं आय आणि के. ठीक आहे. प्लस करतो मी प्लस करतो. याच्याने इनर साईडला मल्टिप्लाय करायचं आहे. इनर साईडला मल्टिप्लाय मी या साईडने घेतो. ठीक आहे. हां प्लस केलं. प्लसमध्ये काय झालं पुढचं ए वाय आणि काय राहिलं तुमचं बी एक्स. ए वाय आणि बी एक्स. काय राहिलं तुमचं आय इथं काय जे आणि इथं आहे जे क्रॉस आहे. ठीक आहे. प्लस काय राहिलं तुमचं ए वाय आणि बी वाय ए वाय बी वाय. काय राहील तुमचं ए वाय साठी जे आणि ए जे जे क्रॉस जे. ठीक आहे. हे सगळे बार असं कॅप असतं. ठीक आहे. प्लस काय तुमचं आता ए वाय आणि बी झेड राहिलं ए वाय आणि बी झेड राहिलं ए वाय आणि बी झेड राहिलं आणि ए वायसाठी काय जे कॅप क्रॉस के कॅप. दोघांमध्ये काय करायचं आपल्याला प्लस करायचं आहे. चला पुढचं काय राहिलं इनर साईडला आर राहिला ए झेड बी एक्स ए झेड बी एक्स. ए झेड बी एक्सला काय होणार आहे काय राहिलं तुमचं इथं के आणि इथं आहे. सिक्वेन्स मेंटेन करणं गरजेचं आहे. के कॅप प्लस पुढचं काय ए एक्स आणि पुढचं कुठं ओके ए झेड आणि बी वाय ए झेड आणि बी वाय. ए झेड आणि बी वाय म्हटलं तर काय राहिलं इथं के आणि इथला जे के क्रॉस जे. ओके. प्लस आता काय राहिलं ए झेड आणि बी झेड ए झेड आणि बी झेड. म्हणजे काय इथं के आणि तिथं के इथं के क्रॉस आणि इथं पण के क्रॉस. ठीक आहे. आता बघा आय क्रॉस आय जे क्रॉस यांची व्हॅल्यू काय ते 0 म्हणजे सेम असते तर काय होतं कॅन्सल करून टाकायचं डायरेक्ट सरळ सरळ कॅन्सल. हे बघा हा टर्म कॅन्सल झाला. ओके हा टर्म कॅन्सल झाला. ओके हा टर्म पण कॅन्सल झाला. मग रिमेनिंग काय राहिलं आणि त्यांचा प्रोडक्ट रिमेनिंग जे राहिलं त्यांचं काय करणार आपण प्रोडक्ट लिहिणार. ठीक आहे. चल ॲज इट इज लिहितो बघा. नंतर आपण इथं पण पार्ट यूज करायला लागणार आहे. हां काय राहिलं तुमचं पुढे आलो ए एक्स बी वाय. आय टू जे काय आय टू जे काय असतं जे आय टू जे काय असतं जे आय टू जे काय असतं जे कॅप. ठीक आहे. आय टू जे काय असतं जे कॅप. हां इथून पुढे आलो काय प्लस काय ए एक्स बी झेड ए एक्स बी झेड. आय टू के काय आय टू के काय असतं -1 म्हणजे काय असतं मायनस जे. काय असणार आहे मायनस जे -1 लिहिलं गेलं आहे तिथं पण काय असणार आहे मायनस जे प्लस पुढं काय झालं जे टू आय काय राहणार तुमचं ए वाय बी एक्स जे टू आय जे कडून आय कडे गेलो जे टू आय गेलो जे टू आय उलटा गेलो म्हणजे काय झालं मायनस के इथं संपला. कुठपर्यंत आलो आपण जे टू आय पर्यंत आलो. प्लस हे काय ए वाय बी झेड ए वाय बी झेड जे टू के जायचं आहे जे कडून के कडे जायचं आहे जे कडून के कडे सरळ चाललोय म्हणजे काय जाणार आहे आय कॅप. ठीक आहे. प्लस हां चला आता काय झालं ए वाय बी झेड झालं ए वाय बी झेड पर्यंत आपण आय कॅप लिहिलं. ठीक आहे. प्लस काय ए झेड बी एक्स के कडून आय कडे जायचं के कडून आय कडे जायचं आहे म्हणजे सरळ गेलो म्हणजे काय झालं जे प्लस ए झेड बी वाय ए झेड काय बी वाय ए झेड काय तुमचं ए झेड बी वाय आणि के कडून जे कडे जायचं उलटं जायचं म्हणजे काय मायनस आय कॅप. ठीक आहे. प्लस मायनस आणि हा काय तुमचा आय ना हा काय तुमचा आय प्लस मायनस के 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 कुठे के 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 प्लस के कुठे एक्स बी वाय. ओके इथं काय आय टू जे गेलं तर काय प्लस के हा के. ठीक आहे. चलो आता काय करायचं आहे के टर्म जवळ करायचं
आणि आय टर्म जवळ करायचे. चला इथं काय करू आपण, के के टर्म जवळ करूया. ए एक्स बी वाय के कॅप, अजून कुठे टर्म आहे या साईडला, म्हणजे हा जरा मायनस ए वाय बी एक्स. चला हे पुढचं टर्म इथं सॉल्व्ह करू. ठीक आहे. चल काय जवळजवळ करायचं आपल्याला, ए क्रॉस बी बार इज इक्वल टू काय, जवळजवळ करायचं आपल्याला. ए एक्स आहे बी वाय बघा इथं, ए एक्स बी वाय, इथं काय के कॅप आहे, के कॅप आपण जवळ करतोय. इथं प्लस आहे, या साईडला काय मायनस आहे, मायनस घेतला काय मायनसमध्ये ए वाय बी एक्स आहे, ए वाय बी एक्स आहे, आणि इथं काय के कॅप प्लस. ठीक आहे. इथं काय मायनस आहे, मग याला मी मायनस ठेवलं. ठीक आहे. प्लस मायनस मायनस झाला. ए एक्स बी झेड, ए एक्स बी झेड जे कॅप. ठीक आहे. आता इथं मायनस झाला, हा कुठं जे अजून कुठे सापडतो ए वाय, इथं काय तो प्लसमध्ये, प्लस प्लस काय तुमचं ए झेड बी वाय, ए झेड बी वाय, ए झेड बी वाय, आणि इथं काय जे कॅप आहे. ठीक आहे. जे कॅप आहे प्लस, आता काय आय कुठे अजून, ए वाय बी झेड आहे, इथं काय ए वाय बी झेड आहे, आणि तिथं काय तुमचं प्लसमध्ये आय कॅप आहे. ठीक आहे. इथं मायनस असणार आहे, मायनस कुठे अजून ए झेड बी वाय, ए झेड बी वाय आय कॅप. आता काय करा, के कॅप कॉमन काढून घ्या, म्हणजे काय ए एक्स बी वाय मायनस ए वाय बी एक्स के कॅप. ठीक आहे. मायनस साईन कॉमन काढून घेतला, मायनस जे कॅप करून घेतला, मायनस साईन जर कॉमन काढून घेतला मायनस झाला, हा का म्हणजे मायनस साईन कॉमन काढून घेतला, म्हणजे काय राहिलं ए एक्स बी झेड, हा प्लस मायनस साईन कॉमन काढून म्हणजे हा मायनस झाला. ठीक आहे. मायनस कॉमन काढून घेतला म्हणजे हा पॉझिटिव्ह झाला, हा काय झाला मायनस झाला, मायनस ए झेड बी वाय जे कॅप प्लस इथून आय कॅप कॉमन काढून घ्या, म्हणजे काय राहिलं ए वाय बी झेड मायनस ए झेड बी वाय आय कॅप. ठीक आहे. आता हे झालं माझं ए पद्धतीने. आता तुम्हाला माहिती आहे मॅग्निट्यूड मॅट्रिक्स कसा सॉल्व्ह केला जातो, मॅट्रिक्स कसा सॉल्व्ह केला जातो. जर मला इथलं जर रो करायचं, हे दोन्ही हा रो आणि हा कॉलम सगळं गायब केलं जातं मधला पार्ट. म्हणजे जसं की मला जर आय काढायचं असेल, जसं की मला आय कॅप काढायचं असेल, तर मी कसं काढणार, ए रिमेनिंग काय राहिलं तुमचं आय जर काढायचं असेल, हा आणि आ गेला, म्हणजे काय राहिलं ए वाय ए झेड बी वाय बी झेड, म्हणजे काय ए वाय ए झेड बी वाय बी झेड. ठीक आहे. आणि नेहमी आपण काय करतो जे कॅप निगेटिव्हमध्ये घेतो. ठीक आहे. ओके. मग जे काढायचं म्हणजे काय, आ कॅन्सल म्हणजे ए एक्स ए झेड, ए एक्स ए झेड बी एक्स बी झेड. ठीक आहे. आता काय करतो आपण प्लस के करतो, आपण काय करतोय प्लस के कॅप करतोय. ठीक आहे. प्लस के कॅप केला म्हणजे काय येणार आहे तुमचा, प्लस के कॅप केला म्हणजे काय येणार ए एक्स ए वाय ए एक्स ए वाय ए एक्स ए वाय आणि बी एक्स बी वाय हे काढलं. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला या पद्धतीने होऊन जाईल. म्हणजे हे कुठून काढलं, मी त्या मॅट्रिक्सवरून काढलं. म्हणून आपण काय लिहू शकतो, ए क्रॉस बी बार इज इक्वल टू काय आय जे के नथिंग बट द काय ए ऑफ एक्स ए ऑफ वाय ए ऑफ झेड बी ऑफ एक्स बी ऑफ वाय बी ऑफ झेड. ठीक आहे. अशा प्रकारे एंड झाला.